आपण म्हणतो की महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्राने वेग धरलेला आहे, मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज एफडीआय इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होतीये. जर ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला खालीपर्यंत घेऊन जायची असेल तर या अधिकाऱ्यांनी तेवढ्या सक्षमपणे काम करणं गरजेचं आहे. त्या वेगाने अधिकाऱ्यांनी काम करावं लागणार. मी कोणत्या अधिकाऱ्यांना दोष देत नाही, पण जसा वेग वाढतो, जशी वेळ बदलते, काळाप्रमाणे आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आता आपल्याला हायटेक होणं गरजेचं आहे. आज एआय सिस्टम मध्ये आपण विचार करतोय, तर हे होत असताना अधिकाऱ्यांना सुद्धा सक्षम पद्धतीने कसं काम करता येईल, त्यांचे अधिकार कुठे वाढवता येतील, कुठे त्यांना मर्यादा येते, याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. आजचं आपण कुकडीचं आवर्तन माझं जे चालू आहे, मला अनेक ठिकाणी इतक्या अडचणी होतात, म्हणजे ज्या ठिकाणी हक्काने पाणी मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना, ते आज अध्यक्ष महोदय मिळू शकत नाहीये. आम्हाला पाण्याचं त्या ठिकाणी आज 2 दिवस जलसंपदा मंत्र्यांनी वाढून दिले, पण हे सगळी वेळ काय येते, कारण हे नियोजन कुठतरी चुकतंय. फक्त सरकारला दोषी देण्यापेक्षा सरकारचे इतर सर्व जे घटक असतात यांना एकत्रित आपल्याला काम करावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही काम करत असताना पाहतो, बरेचदा आता या सभागृहात अशी परिस्थिती होते की आम्हाला भांडावं लागतंय किंवा चर्चा करावी लागते. ही वेळ काय येते, याच्यावरती अध्यक्ष महोदय चर्चा होणं गरजेचं आहे, याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे. आम्ही फर्स्ट टाइमर आहोत, आम्हाला अनुभव नाहीये, लहान तोंडी मोठा घास असेल, पण हे आम्ही शिकायचं का या सभागृहातनं, हाही कधी कधी प्रश्न तयार होतो. आम्ही कोणाकडनं शिकावं. म्हणजे पूर्वी ज्यावेळेस मी या गॅलरीतनं सभागृह अनेकदा अध्यक्ष महोदय पाहिलेलं आहे, आणि ते पाहत असताना विरोधक ज्या पद्धतीने मुद्दे मांडत होते आणि त्याला उत्तरं ज्या पद्धतीने सरकारकडनं दिली जात होती, ती परिस्थितीने आत्ताची कुठेतरी मला शंकास्पद वाटते. याच्यामध्ये कुठेतरी अध्यक्ष महोदय मार्ग निघला पाहिजे, या मताचा मी आहे. कारण आम्हाला खरंच कळत नाहीये. आता नक्कीच ट्रेनिंग सेशन झालं, म्हणजे परवा आम्ही ज्यावेळेस आम्हाला हक्क शिकवण्यात आले, म्हणजे ज्यावेळेस मी दिल्लीला गेलो होतो, प्राईमच्या माध्यमातून ट्रेनिंग सेशन झालं होतं, त्यात अनेकशा गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या की एखाद्या सदस्याचे हक्क काय असतात. आज इथं आम्ही वेळेसाठी हक्कावरती भांडत चाललोय. अध्यक्ष महोदय, अशा गोष्टी आहेत, याचा भाग या 293 नसेल, पण नक्कीच या सगळ्या गोष्टीचं ज्ञान सुद्धा आम्हाला मिळणं तेवढंच गरजेचं आहे. आज मला माझ्या मतदारसंघातले जे प्रश्न मांडायचे आहेत, हे मांडत असताना अनेक गोष्टी आहेत, या जसे प्रश्न असतात तशा अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय झालेल्या आहेत. आज उद्योगाच्या दृष्टिकोनातून माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 625 हेक्टरवरती एक नवीन MIDC प्रस्तावित, त्याचं कामही शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, 6-7 महिने झालं की सरकारने आणि त्या ठिकाणी कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे, फक्त HPC होत नाहीये. मग आता ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार आहे की सरकारबरोबर असणारी ही अधिकाऱ्यांची प्रणाली आहे? याच्याकडे आपण थोडंसं अध्यक्ष महोदय लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की जसं विरोधकांना आपण संधी देता, तसं आम्हाला सुद्धा काय होतं की ज्यावेळेस आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बोलतो, आम्हाला काही मर्यादा असतात. मी 1 मिनिट अध्यक्ष महोदय तुमचा घेणार आहे. तर आम्हाला ज्या वेळेस शक्य होतं, कारण आम्हाला ज्या ठिकाणी मर्यादा येतात, आपण आम्हाला संरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला आहात. त्यामुळे आम्हाला सुद्धा जेवढं विरोधकांना संधी मिळते तशी संधी कशी मिळू शकेल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित करावं. अध्यक्ष महोदय, परत एकदा बोलत असताना अनेक गोष्टी आहेत, म्हणजे जसं बोलायचं गेलं तर आपण कधीही बोलणं संपणार नाही. जसं वाईट गोष्टी आहेत तशा चांगल्याही गोष्टी आहेत. आज आमच्याकडे तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अध्यक्ष महोदय काम चालू आहे. मला खात्री आहे की आता थोडंसं अडचणी आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की प्रत्येक परिस्थिती ज्यावेळेस तर होते, ही परिस्थिती होत असताना म्हणजे हेनरी फोर्डचं एक वाक्य आहे, अपयश ही अंतिम गोष्ट नाही, ते फक्त पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची एक संधी आहे. मधल्या काळामध्ये जे काही घटनाक्रम घडला होता, याच्यामध्ये आमच्या सरकारने नक्कीच काट टाकलेली आहे. म्हणजे साप जसा काट टाकून नव्याने सुरुवात करतो, तसं सरकारने काट टाकलेली आहे. आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार उत्तम पद्धतीने काम करेल. कारण आपण पाहिलं की डिपॉझिट जप्त होतं. आज 288 सदस्य या सभागृहामध्ये आहेत, विरोधकांचे अवघे 46 सदस्य आहेत. म्हणजे आज विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकला नाही. म्हणजे 16% इतकं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जनमत जनतेने दिलं नाहीये. त्यामुळे नक्कीच आम्हाला उत्तम जनमत दिलेलं आहे. त्यामुळे या ठरावाच्या माध्यमातून बोलत असताना की सरकारच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, या सुद्धा समोर आणण्यासाठी उद्याचा जो काही आमचा सत्ताधाऱ्यांचा ठराव होईल, त्याला सुद्धा आपण अशीच वेळ आणि न्याय द्यावा अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय.